कोलाड क्रिकेट असोसिएशनचे सर्व कमिटी मेंबर्स यांना विनंती आहे की आपण आता मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळतोय। सर्वप्रथम आपण तीनही पंचांचे इथे स्वागत करणार आहोत। त्यानंतर आपल्याला इथे YouTube व्यवस्था ज्यांनी अवेलेबल केली ती टीम आणि त्यानंतर DJ व्यवस्था, त्यानंतर आपले समालोचक आणि त्यानंतर आपण मुख्य पारितोषिक वितरण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। या तीनही पंचांना आपण इथे आमंत्रित करतोय। अभिजित दादा या आपण मुख्य मंचावर या। आपण दर्शनजी मांडलुसकर, संदेशजी रटाटे, संदेशजी दळवी आणि बाळशेठ यांना विनंती आहे की या आपण मुख्य मंचावर। लगेचच आपल्याला इथे पारितोषिक वितरण सोहळा करायचा आहे। सुतारवाडीचे कमिटी मेंबर्स असतील तर आपण सुद्धा मुख्य मंचावर या। अध्यक्ष उपाध्यक्ष या आपण मुख्य मंचाकडे। इथे मात्र सेमी फायनलला कोण होता विजेता सामनावीर? त्याचं नाव काय सामनावीर? कोलाड क्रिकेट महोत्सव माननीय आमदार दमदार आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या कृपा आशीर्वादाने व राकेशजी शिंदे यांच्या संकल्पनेतून दिनांक 30 तारखेपासून ते या क्षणापर्यंत हा महोत्सवाचं आयोजन, या महोत्सवामध्ये सर्व संघाने अतिशय चांगला खेळ केला त्याबद्दल सर्व संघांचं मुख्य आयोजन कमिटीकडून सर्वांचे मनपूर्वक आभार। तसेच ज्या खेळाडू संघाला विजय मिळाला नाही त्यांचे देखील मनापासून कौतुक। कोणत्याही प्रकारे खचून न जाता पुढील वेळी अधिक जोमाने आपण सर्वजण प्रयत्न कराल अशी अपेक्षा बाळगतो। पुनश्च सर्वांचं मनापासून आभार। व जो मुख्य कार्यक्रम आहे, ज्या कार्यक्रमाची आस ओढ ही सर्वच खेळाडूंना असते, अशा मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळूयात, तो म्हणजे बक्षीस वितरण समारंभ। आभाराशे भार कशाला, हे शब्दांचे हार कशाला, हृदयात बांधायचे आहे घर तर त्या घराला दार कशाला। इवलेसे रूप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी। आणि आज तीनही पंच पुरुषोत्तम भगत सर, शैलेशजी महाडिक सर आणि मोहम्मद बकवाल सर यांना नम्र विनंती आहे की आपण मुख्य मंचाकडे यायचं। आपला विशेष स्वागत सन्मान इथे आपण करतोय। नको आता मनोगत कोण ऐकत नाही, कोणच ऐकणार नाही, मला माहिती नाही। या सर, तीनही आमचे पंच यांचा विशेष स्वागत सन्मान सोहळा आपण इथे करतोय। अंपायर इज द बेस्ट जज ऑन द ग्राउंड असं म्हटलं जातं आणि त्या तीनही पंचांचा इथे स्वागत सोहळा आदरणीय पुरुषोत्तमजी भगत, शैलेशजी महाडिक आणि मोहम्मद बकवाल सर या सगळ्यांचा सन्मान आपण करतोय। दादा तिघांच्या हातात बुके द्या आणि या एकीकडे चालेल। पुरुषोत्तमजी भगत सर, शैलेशजी महाडिक आणि मोहम्मद बकवाल सर। ही स्पर्धा यशस्वी होण्यामागे या पंचांचं प्रचंड मोठं योगदान आणि योगदानाबद्दल त्यांचा विशेष सन्मान सोहळा होणं गरजेचं आहे। हीच अशी मंडळी आहेत, ही अशी माणसं आहेत ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे। त्यानंतर आपण बोलतोय आमचे लाईव्ह फोर्स 1 लाईव्हचे टीम मेंबर्स यांना विनंती आहे की आपण यायचं आहे। कालिदास मंडप डेकोरेटर्सचे ऑपरेटर यांना विनंती आहे की आपण एकाने यायचं आहे। कालिदास मंडप ऑपरेटर या आपण।
कालिदास मंडप डेकोरेटर्स यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचाकडे. सर तुम्ही अतिशय छान पद्धतीने सामना सगळ्या स्पर्धा केल्यात. तुम्ही सावकाश जा. 7ही रात्री तुम्ही आम्हाला सहकार्य केलं. लाईव्ह वाले या आपण. आपले कालिदास मंडप डेकोरेटर्सची ही टीम आहे. दादा या, दादा या. त्यानंतर महाराष्ट्राचा एक असा गोड आवाज, स्टॅटिस्टिशियन, अगदी तंतोतंत माहिती, मराठीमध्ये अगदी दमदार आवाज. आणि आज भाईंना सुद्धा त्यांचं समालोचन अगदी मनस्वी आवडलं. ताईंनी सुद्धा कौतुक केलं. असे आदरणीय जयेशजी भोसले सर हे सुद्धा आपल्याला आज लाभले. ते येस तोपर्यंत आलेत काय? ते आले काय? या आपण. चला फोर्स 1 लाईव्ह. लाईव्हचं खरंच कौतुक करूया. अगदी कोणतीच चिडचिड नसते त्यांची. जे द्याल ते घेतात. अगदी असेच सगळ्यांना टिपणारे आणि हवे हवेसे वाटणारे सगळे क्षण अगदी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपणारे या सुवर्ण क्षणांचे वामन हरिपेठे ज्वेलर्स सारखे साक्षीदार असणारे फोर्स 1 लाईव्हचे रोहनजी आणि त्यांची संपूर्ण टीम, अनिकेतजी, या सगळ्यांचं मनपूर्वक आपण कौतुक करूया. तदनंतर ज्यांचं समालोचन पाहिलं, ऐकलं, तुम्ही वाखाणलं आणि आमच्या दोनही मान्यवरांनी, राकेश शेटसन यांनी सुद्धा ज्यांचं कौतुक केलं, अगदी वेळामध्ये वेळ काढून त्यांनी आज एक शेवटची रजनी आपल्यासाठी दिली, असे तुम्हा आम्हा सगळ्यांचे परिचित कोलाड क्रिकेट असोसिएशन असेल, रोहा असेल आणि संपूर्ण रायगडमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांची ख्याती आहे असे जयेशजी भोसले सर उत्तम मराठीवर प्रभुत्व, अगदी दमदार व्हॉइस सोडतात आणि ज्यावेळी ते मैदानावर असतात त्यावेळी त्यांच्या व्हॉइसचा जो भारदस्तपणा असतो तुम्हाला सुरेश भोसले यांची आठवण केल्याशिवाय राहणार नाही. जयेशजी भोसले सर यांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, स्वागत हे अशा व्यक्तीचं आहे ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे आणि स्वतःला सिद्ध केले आणि ते सुद्धा तुम्हाला येत्या काळात मोठ्या मंचावर सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. 7 दिवस थांबणारे आमचे ॲडम, आपले ॲडम भाई, शहबाज भाई, साथ ही रातें हमारे साथ साथ रहे और 7 रातें एक साथ गुजरे. शहबाज भाई, दिल से गुलाए मोहब्बत देकर आपका बहुत बहुत हार्दिक हार्दिक अभिनंदन, स्वागत है आपका. या अजून एक यथोचित मान सन्मान आपण करतो आहोत. निलेशजी नाईक सर स्वतः उद्याने शिक्षक आहेत. अनेक विद्यार्थ्यांना घडवण्यापलीकडे एक उत्कृष्ट समालोचक म्हणूनही आपण त्यांना पाहत आहोत. हिंदी असेल, इंग्लिश असेल, मराठी असेल, भाषणवरती असणारं प्रभुत्व आणि त्या पलीकडे एक चांगली अशी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत आहोत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. धन्यवाद निलेश सर. या आपण त्यांच्याकडेच वळूयात. या स्पर्धेच्या माध्यमातून दिले जाणारे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज असे विशेष पारितोषिक आपण देतो आहोत. सेमीफायनलचा पहिला मॅन ऑफ द मॅच आपण देतो. जग्गू हा खेळाडू ठरतो मॅन ऑफ द मॅच आणि त्याला पुरस्कार देतील दर्शनजी आणि संदीपजी यांच्या शुभ हस्ते. जग्गू याला आपण सेमीफायनलचा सामनावीराचा किताब देऊन त्याचा गुणगौरव करतोय. विजेते हे वेगळे गोष्टी करत नसतात, परंतु जी गोष्ट ते करतात ते वेगळेपणाने करतात आणि त्यामुळेच विजेत्यांचा मान सन्मान होणं अत्यंत गरजेचं आहे. हे सुंदर आठवणी, हे सुंदर क्षण अगदी डोळ्यामध्ये साठवून ठेवावे, डोळ्यामध्ये अंकित करून ठेवावेत असेच आहेत आणि या स्वराज्याच्या भूमीमध्ये आज जग्गू यांचा शुभ सन्मान आपण करतो. तदनंतर सामनावीर अंतिम सामन्याचा ठरतोय. त्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये 3 धावा देऊन अगदी मोलाचा विकेट घेतला. हरेश सानप ठरतोय सामनावीराचा मानकरी. सागर तेलंगे आणि संदेशजी दळवी यांच्या शुभ हस्ते आपण अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देतोय. अगदी अंतिम सामन्यामध्ये कलाटणी केलेल्या संघाला विजेतेपदापर्यंत पोहोचवलं, त्यामध्ये खूप मोठा वाटा या खेळाडूचा आहे. अगदी लेफ्ट आर्म गोलंदाजी करतो आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना हवे असं वाटणारा आमचे हरेशजी, हरेशजी सानप यांचा शुभ सन्मान आपण या मंचावर करतोय. त्यानंतर तुम्हाला माहित असेल कोण असेल बेस्ट बॉलर. सर्वोत्तम फलंदाज ही ट्रॉफी आपण देतोय. तो म्हणजे बेस्ट
बॅटर ऑफ द टुर्नामेंट जग्गू. जबरदस्त कामगिरी, बॅटल होता आणि त्याच वेळी अगदी खूप छान पद्धतीने हा सामना, संपूर्ण स्पर्धा आपल्या फलंदाजीच्या जोरावर गाजवली. जग्गू हा ठरतो मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट जग्गू. इथे मात्र आपण बघतोय स्वयंभू असोसिएशन दुर्तोली पंचक्रोशीचा हा जबरदस्त खेळाडू ज्याने आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये आणलं. त्यानंतर सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय तो म्हणजे हरेश सानप, बेस्ट बॉलर हरेश सानप. जग्गू हरेश सानप ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. इथे मात्र अचंबित करणारा वेगवान गोलंदाज त्याला पारितोषिक देतोय हरेश सानप. अगदी खुश झालाय, डबल लॉटरी लागली त्याला, त्याच्याकडून पार्टी घ्या नक्की. त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर, मालिकावीराचा किताब सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. ठरतोय तो म्हणजे राज बिरगावले. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राज बिरगावले ठरतोय. आणि त्यानंतर सगळ्यांना मी विनंती करतोय, भव्य दिव्य मानाचा, सन्मानाचा, अभिमानाचा फिरता करंडक देऊन आपण गुणगौरव करतोय. आणि 61,000 रुपयाचं पारितोषिक चॅम्पियन संघ कोलाड क्रिकेट असोसिएशन या आपण सगळ्यांनी वरती. ही स्पर्धा पहिल्या पर्वामध्ये आहे, गर्व नव्हे पर्व नव्हे. आणि येत्या काळामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण परत एकदा भेटणार आहोत याच मैदानावर, याच क्षणाची परत एकदा आतुरता. इथे मात्र विजेता संघ ठरतोय. तुम्हा आम्ही सगळ्यांची रजा घेतोय, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय रोहा. कोलाड क्रिकेट असोसिएशन